सन्मान्य सर्व व्यासपीठ उपस्थित या ठिकाणचे जांभूड आणि परिसरातून असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय आणि युवक मित्र, या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी लांबून ऐकत असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय. उद्या 5 वाजता प्रचार संपतोय. मी या गावात आलो, एक पदयात्रा काढली, मीटिंग घेतली आणि आज परत एकदा खरं तर फार इच्छा होती प्रत्येकाला भेटण्याची, परंतु निवडणूक लागल्यापासूनचा काळ पाहिला तर फार थोडे दिवस असतात आणि त्या काळात मला माहित नाही या ठिकाणी उमेदवार आलते का घरोघरी. खरंच सगळ्यालाच विचारतो मी, उमेदवार तुमच्या घरोघरी आलते का? मगाशी महेश म्हणला घरोघरी आले नसतील म्हणून मी म्हणलं, कारण माझी पहिली ताकीद त्यांना होती. असं का राहुल गृहीत धरलं का? जवळजवळ 16 गावात जिल्हा परिषद उमेदवाराचा थोडाफार एखाद दुसरं गाव राहिला असेल. पंचायत समिती उमेदवार बोरगाव गटातली महिला जरी असली तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात असलेली 8ही गावं कव्हर करत आणलेली आहेत. एखादं राहिलं असलं तर उद्या त्यांचं ते पण कव्हर होईल. मी आदेश दिलेल्याप्रमाणे प्रत्येक मतदारापर्यंत, प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत माझे उमेदवार गेले पाहिजेत. आम्ही तुमचं मत मागत असताना तुमचं घर कुठं आहे हे सुद्धा माझ्या उमेदवारांना माहिती झालं पाहिजे, ही माझा उद्देश होता. त्या पाठीमागे यायचं, गावातल्या पुढाऱ्याला भेटायचं, 4 घर पुढं करणाऱ्यांची पुजायची, तिथंच कुठेतरी एखादी मीटिंग घ्यायची आणि जायचं, असं उमेदवारांनी करणं माझ्या दृष्टीनं बरोबर नाही. आणि त्याप्रमाणे माझ्या उमेदवारांना ताकीद होती की तुम्ही मतदाराच्या दारापर्यंत गेला पाहिजे. वेळ लागणार होता, त्रास होणार होता, परंतु ते करणं ह्या वेळेला भाग्याचं होतं, गरजेचं होतं. आज आम्ही तुमच्या समोर मतं मागायला का आलोय? खरं तर जांभूडला तुम्ही लोकांनी मला म्हणायला पाहिजे होतं, नाना यायची गरज नाही तुमची, आम्ही मतदान करणार आहे, प्रचंड असं लीड आम्ही या ठिकाणाहून देऊ. उमेदवार कोण आहे हा गौण भाग आहे, कारण सगळ्यात महत्वाचा तुम्ही उमेदवार शोधायचा आहे ती भारतीय जनता पार्टी आणि कमळ. व्यक्ती केंद्रित राजकारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कधीच केलेलं नाही. भारतीय जनता पार्टी ह्या दिलेल्या जबाबदारीच्या त्या कार्यकर्त्याकडून काम करून घेते. मग तो सामान्य घरातला असेल किंवा मोठ्या घरातला असेल, त्याच्याकडून जनतेची कामं करून घ्यायची, देशाची कामं करून घ्यायची. आपल्या गावाचं काम झालं पाहिजे, ज्यासाठी तो निवडून आलाय पक्षाकडून, ती कामं झाली पाहिजेत. या उद्देशानं भारतीय जनता पार्टी ही जबाबदारी उमेदवारावर देत असते. आम्ही मी स्वतः म्हाळुंग जिल्हा परिषदला उभा राहिलो होतो. तुमच्या जांभूडमध्ये पंचायत समितीला उभा राहिलो होतो 2002 ला. त्यावेळेला तुम्ही मला नाकारलं, परत नंतर म्हाळुंग मधनं नाकारलं. 2007 ला मात्र
माझी पत्नी आणि डॉक्टर बिडवेंचे मिसेस विजया बिडवे या मतदारसंघातून तुम्ही प्रचंड मतं देऊन निवडून दिलं. पण जांभूळगावची गोष्ट लक्षात सोडून द्या. इतर गावांनी जे मतदान दिलं त्यापैकी कोणीही त्या 5 वर्षात आम्हाला काम सांगायला आलं नाही. कुणीही काम सांगायला आलं नाही. बऱ्याच मुलांना शाळेतल्या त्या ठिकाणच्या शाळेतली माहिती काढायची, त्या ठिकाणी सायकली पोच करायच्या. गरजू लोकांची नावं ओळखून काढायची, त्यांना मोटर घे म्हणून सांगायचं. त्याला घ्यायची असती पण मागावी कशी ही मी नानांकडे मागितली तर कळलं वर तर ही भीती लोकांना. पण आम्ही गरजू लोकांना त्या वस्तू त्यांच्यापर्यंत फुकट दिल्या नाही. त्याची काय असेल ती रक्कम भरून घेतली, परंतु गरजू लोकांपर्यंत त्याचा फायदा देण्याचा प्रयत्न, मग ताडपत्री असतील, मळणी यंत्र असेल, चॉपकटर असतील, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आपण त्यावेळेला प्रयत्न केला. त्यावेळेला जिल्हा परिषदच्या सदस्याला मिळत होते 3.5 लाख रुपये खर्चायला. त्याला मिळत नव्हते, कामं शिफारस करायची असते तेवढ्या लाखाची. आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला मिळत होते 50,000 रुपये. आता 3.5 लाखात एक गाव करायचं म्हणलं तर 5च गावं झाली असती. आम्ही त्या 3.5 लाखाचे 2-2 गावात विभागणी करून तो निधी 100% सगळ्या गावांपर्यंत पोहोचवला. दिवे, स्ट्रीट लाईटचे दिवे दिले काही ठिकाणी, सोलार दिवे दिले. त्यावेळेला सोलार दिवे निघाले होते, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आलेले सोलार दिवे त्यावेळेला दिले. पंचायत समितीच्या माध्यमातून छोटी छोटी विकास कामं केली. जांभूळची लोक सांगायला येत होती, मागायला येत होती, पण बाकीच्या गावातलं कोणी सुद्धा फिरकत नव्हतं. ही परिस्थिती त्यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याला एवढे अधिकार पण नव्हते आणि निधीही नसायचा. आज तुम्हाला मी का विनंती करायला, देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यावेळेला सरकार नव्हतं. राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्या माध्यमातून गेल्या 10-12 वर्षामध्ये 11 वर्ष झाले आज सरकार आहे. त्या 11 वर्षामध्ये तुम्ही देशात कुठल्याही दिशेला जावा, त्या ठिकाणी तुम्हाला पायाभूत सुविधेची कामं चालू असलेली दिसतील. मग त्यात रस्ते असतील, रेल्वे असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, गावोगावचा विकास असेल, खेड्याला महत्व त्या ठिकाणी यायला लागलं. गेल्या 70 वर्षात जे झालं नाही ते या 10-11 वर्षामध्ये देशामध्ये आपल्याला कामं चालू झालेली दिसते. आपल्या भागाचा पण विकास झाला. आपल्या भागात फक्त रस्त्याला निधी भरपूर आला, परंतु रस्त्याचं काम करणारी माणसं, स्वतः राज्यकारभार करणारीच माणसं स्वतः काम घेणार आणि गरीब कार्यकर्त्याच्या गळ्यात 30% मार्जिन हाणून देणार आणि त्यानं खाली काय कमवायचं आणि काय करायचं. त्यामुळे रस्त्याची क्वालिटी एकाही पूर्व भागातल्या रस्त्याची चांगली नाही. काय हो जांभूळचा रस्ता चांगला? एकदा मी स्वतः, तुम्हाला माहित आहे कोणाला मारलं, काय केलं, काम बंद पाडून ते काम कसं करून घेतलं. मला रोज यायचं नव्हतं, जांभूळकरांसाठी ते पण केलं मी. आज तुम्ही उंबऱ्याला जावा, नेवऱ्याला जावा, तिकडं खळव्याला जा, कुठल्याही गावचा रस्ता चांगल्या स्थितीत नाही. गावाचा विकास, आज सत्ताधारी आपल्याला मतं मागायला येत असताना मोदी सरकार आणि देवेंद्र सरकारने केलेल्या कामाचं श्रेय ही लोक लाटाळतायत. खासदार सांगतात की पालखी रोड आमच्या दादांमुळे आले. दादा 19 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळेला तुम्हाला पालखी रोड दिसला का हो? कधी हायवे दिसला का आपल्या भागात? आणि दादाकडे कुठलं पद नसताना मात्र हायवे झाले आपले.
दुसरा आता बोरगाववरून एक रस्ता संगम ते वेळापूर काम चालू आहे, कॉन्क्रीटचा रस्ता होतोय, ते पण म्हणे आम्हीच मंजूर केलाय. म्हणजे गावोगावी जी होत्यात कामं ते आम्हीच केली. आज गडकरींच्या माध्यमातून, मोदींच्या माध्यमातून एवढे मोठे रस्ते झाले. आता अजून एक वर्षभर गेलं तर परत हे सांगतील की समृद्धी मार्ग सुद्धा आमच्यामुळेच हिताचा आहे, तुमचा काय शक्तीपीठ मार्ग सुद्धा आमच्यामुळे तुमच्यापासून चाललाय. म्हणजे दुसऱ्याच्या घरात जन्मलेल्या पोराला नाव माझं लावा, अशी ही मोहिते पाटलांची पद्धत आहे. मोहिते पाटील म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं गद्दार असणारी माणसं आहेत. ज्या माणसाला तुमच्या गावातले बरेच सभासद आहेत सदाशिव कारखान्याचे, मला माहित आहे, ते का त्यात मी लक्ष घातलं होतं. मुरला तर त्या आठवतंय का, प्रतापसिंह मंत्री असताना आपल्या मिटिंगा आले त्या विषयावर गावात. तो कारखाना 15 वर्षाचा जो बंद होता, चालू कशामुळे झाला हो? 140 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसांनी त्याला दिले, 200 कोटी रुपये सरकार वर्षीला दिले, 500 कोटी रुपये अकलूज आणि माळशिरस तालुक्यातील रस्त्याची अवस्था इतर कामासाठी 500 कोटी रुपयाची मदत हे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर दिले. आमचं सरकार 2014 ला आलं, 19 ला परत निवडून आलं. 19 ला निवडून येताना हे आमच्या बरोबर होते, ह्यांनी सगळ्याला आमच्यामुळं खासदार आला. खरी बाबा आहे का हो, मला खरं सांगा. 15 दिवसात हे आले आणि ते काय म्हणते त्याला हळद लावली पिवळं झालं काय काय म्हणते, काहीतरी म्हण आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं ह्यांच्या चुकामुळे राम सातपुते इथं आले. कारण ह्यांनी दिलेला उमेदवार जो भारतीय जनता पार्टीकडे दिलता त्याला एकदा 2 कोटी खर्च सांगितला, एकदा 5 कोटी खर्च झाला. त्यांच्या घरातली जेवढी माणसं आहे ती मेन त्या सगळ्यांनी प्रत्येक माणूस बदलला की 5 कोटी रुपये वाढत गेले आणि तो खर्च त्याला गेला 19 कोटीवर. आणि त्या उमेदवारानं पळ काढला, कारण त्यानं सांगितलं की 10 कोटी मी खर्च करेन, त्याच्यापेक्षा पुढचा खर्च मला शक्य नाही. ह्यांनी सांगितलं एवढं कोट आमच्याकडे दिलं तरच तुला उमेदवारी. त्यांनी माघार घेतली. आमची पार्टी पण लय हुशार आहे, तेवढी सोंगटी बघितली. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे उमेदवार नाही, मग आमचा राम निवडून द्या. हे तर काय त्याच्यापेक्षा हुशार धूर्त राजकारणी. मग ह्यांनी सोंगटी आम्हाला आमदार करा. भारतीय जनता पार्टीनं ते पण केलं. मग मला सांगा, कारखान्याला पैसे दोन्ही, तालुक्याच्या विकासासाठी पैसे, तुम्हाला आमदारकी दिली, या सगळ्याचा अभ्यास केला तर ज्या ज्या वेळेला मोहिते पाटील अडचणीत आले त्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं त्यांना सलाईन लावलं. 98 ला प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री केलं. 8वा ते दिवस विजयसिंह मोहिते पाटील राजकारणात निवृत्त व्हायच्या वेळी अवस्था आलती, त्यावेळेला प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री केलं. 2004 ला सुभाष देशमुख विद्यमान आमदार होते स्थानिक स्वराज्य संस्थेतून, त्यांना गप बसवून रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेवर बिनविरोध आमदार केलं भारतीय जनता पार्टीने. प्रतापसिंह मोहिते पाटलांना सोलापुरातून परत खासदारकीला उभा केलं, तिथं निवडून आणलं. मला वाटतं तुमच्या गावातली सुद्धा बरीच कंपनी त्यावेळेला इथं घड्याळ म्हणत होते, तिकडे जाऊन कमळ म्हणत होती. खरी परिस्थिती आहे का नाही मला सांग. ते झालं, परत त्यांना अडचणी यायला लागल्या इकडं. मग काँग्रेसची ऑफर घेतली. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी भाजप सोडलं आणि काँग्रेसमध्ये जाऊन आमदार झाले. सुभाष देशमुख त्या ठिकाणी परत सार्वत्रिक निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात
खासदार म्हणून निवडून आले. भारतीय जनता पार्टीचं तटलं का हो मला सांगा? ह्याला पोटनिवडणुकीत निवडून आणलं, ह्यांचा गैरसमज की परत ही निवडून येऊ शकत नाही तिथं भाजप, तिथं सातत्यानं भाजप निवडून आलं. ही गोष्ट झाली. मग मला सांगा, प्रत्येक वेळेला 2019ला परत हा राहिला विषय शेवटचा, 2019ला हे भाजपात आले, कारखान्याला पैसे दिले. 2019ला तर ह्यांचं राजकारणात नाव कोण घेत होतं का? कोणीही घेत नव्हतं. आणि किती कौतुक करून घेतलंय अटी घालून. मी साक्षीदार आहे त्यात. मोदी साहेबांकडनं दादांचा सत्कार स्टेजवर मीच सूत्रसंचालन करत होतो. त्या सभेचं इन्चार्जच त्या सभेचा मी होतो. एक तर किस्सा एवढा भारी आहे तिथला, जाऊ द्या ती सांगत नाही किस्सा, त्यांची पार लायकी निघती तिथं, माझ्यामुळं ती घडलं परत. तर मला सांगा, एवढ्या वेळा भारतीय जनता पार्टीने ह्यांना मदत केली, आमदारकी दिली, तरी ह्यांना हाव सुटली खासदारकीची. काम करणाऱ्या खासदार संदीपान थोरातांचा विचार करा तुम्ही, त्यावेळेपासून ते खासदार बघा, त्याने आपल्या भागासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी एवढं काम केलंय का जेवढं रणजित निंबाळकरांनी काम केलंय. त्यांनी पाणी आणलं, पवारांनी अडवून नेलेलं आपलं निराचं पाणी परत घेतलं 15 दिवसात. निरा देवदरची कामं चालू केली. निरा देवदरचं पाणी थोड्याच दिवसात आपल्या माळशिरस तालुक्यात पोहोचतंय, फलटण मध्ये पोहोचतंय. आज जोरात त्याची कामं चालू आहेत. एनआरबीसीची कामं चालू आहेत. सिंचन उपसा सिंचन योजना त्यांनी मान तालुक्यात चालू केल्या, आपल्या करमाळ्यात केल्या. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची गरज होती त्या त्या ठिकाणची करमाळा, माडा, माळशिरस, फलटण, सांगोल्यात तर एवढी वाईट अवस्था होती पाण्याची. आज तुम्ही जाऊन बघा, मान नदी सुद्धा त्या ठिकाणी वाहती, मान नदीत सुद्धा पाणी आहे. आणि याचं श्रेय फक्त न फक्त भारतीय जनता पार्टी आणि रणजित निंबाळकरकडे जात आहे. पण त्याच्यावर सुद्धा त्याला बदनाम करून त्याने खासदारकी मिळवली. म्हणजे मग गद्दार म्हणतो ती चुकीचं आहे का मला सांगा? तुम्हाला एवढं जर देऊन तुमचं पोट भरत नसेल, सगळं तुम्हाला एकट्यालाच पाहिजे. दुसऱ्याने केलेली कामं सुद्धा आम्हाला आमच्याच नावावर खपली पाहिजेत. आज या आपल्या 14 गावाचा विचार करा. ह्या 14 गावाचा विकास जर खुंटला असेल, स्पीड कमी असेल, तर त्याला सुद्धा तेच कारणीभूत आहे. बबनदादाचा निधी खर्च करू नये म्हणून या गावांवर प्रेशर आणलं. तिथल्या सरपंचाला दमात घेतलं, अधिकाऱ्यांना दमात घेतलं. कितीतरी निधी सुरुवातीच्या काळामध्ये 9 ते 14 मध्ये बबनदादांचा निधी माघारी गेला. 19 पर्यंत म्हणलं तर हरकत नाही. 19 नंतर बबनदादांच्या माध्यमातून या ठिकाणची माणसं जोडली गेली. आम्ही त्या ठिकाणी मदत केली, लोकांना समजूत सांगितलं, आणि मग बबनदादांचे पैसे आपल्या भागात खर्च व्हायला लागले. अजूनही काय काय गावात पैसे खर्च होत नाहीत का? बाळदादा रागवतील, मला सांगितलं त्यांनी नको म्हणून. अरे काय बबनदादा घरचे निधी देणार होते? हक्काचा निधी होता तुमच्या गावाचा. भले तुमच्या गावातून 100 मतं त्याला दिलेले असतील, पण तो निधी मतदारसंघात खर्च करायसाठी होता. तो निधी तुमच्या गावात त्यांनी खर्च करून द्यायला पाहिजे होता. उलट माझ्यासारखा लोकप्रतिनिधी असा सांगेल, मिळतोय ना निधी, कर खर्च तुझ्या गावात, पुढू देणार आहे त्यांनी एखादा, काय फरक पडतो? आणि तुमच्याकडे सत्तेची एवढीच द्वार आहेत, सगळ्या तालुक्यातल्या सत्ता तुमच्याकडे आहेत, तरी सुद्धा जनतेवर तुम्ही दमदाटी प्रेशर टाकताय. कारखान्यात कामाला असलं तर त्यानं कायम जू मानेवर घेऊन वाकूनच चालायचं. आहे का अधिकार कोणाला चांगला? ड्युटी कामात असलं त्याला पगार पण नाही, 3-3 महिने पगार पण करत नाही. परंतु इलेक्शन आलं की त्यानं पार वाकून गेला पाहिजे. तुझ्या गावात असं झालं पाहिजे. ते सरपंच नाही तसंच.
घरची खायची आणि लष्कराची भाजायची जी म्हण आहे तसं काम त्यांच्या कार्यकर्त्यांचं. कधी ते कार्यकर्ता काय अडचणीत आहे, कधी त्या कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका यांनी घेतली नाही. परंतु त्याच्यावर ती खर्च कर, ती खर्च कर. त्यांचा कार्यक्रम असला की 2 जीप भरून माणसं आली पाहिजे ती. अरे कुठनं आणायची त्यानं नाही विचार केला कधी. आणि आपले पण काय काय लोक काष्टा सुटेपर्यंत पळतील अजूनही. अरे ह्यातनं बाहेर या, आपल्या गावाचा विकास करा, आपल्या भागाचा विकास करा. तुमची हीच अवस्था राहिली तर कधीच तुम्हाला परत दुसरा वाली भेटणार नाही. भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याचं भलं केलंय. आज मला सांगा, मोदींनी दर 3 महिन्याला 2000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होते. कोण शेतकरी मागायला गेलता त्यांना कधी? देवेंद्र फडणवीसांनी आता चालू केले 2000 रुपये. 4000 रुपये दर 3 महिन्यानं तुमच्या खात्यावर जमा होते. त्याचा हिशोब करा, आतापर्यंत किती पैसे आले. आणि तुमच्याकडे असणारं पीक कर्ज काढा. तुमचं पीक कर्ज एकदा माफ झालेलं त्या हिशोबातून तुमच्या लक्षात येईल. दुष्काळ निधी मिळाला, अवर्षण निधी मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे सरकार आल्यापासून तुम्हाला वीज बिल पूर्ण माफ केलंय. कधी 50 वर्षात काँग्रेसनं वीज बिल माफ केलं का? दाखवा मला तुम्ही. लोड शेअरिंग कोणी चालू केलं? काँग्रेसनं चालू केलं. बंद कोणी केलं? जसे फडणवीस सरकार आलं लोड शेडिंग बंद केलं. शेतीचं पण लोड शेडिंग नाही, इकडं पण नाही. थोडं थांबा, 1 वर्ष 6 महिने तुम्हाला दिवसा 10 तास लाईट मिळेल. सौर ऊर्जेची कामं 100% चालू आहेत. आपल्या तालुक्यात सुद्धा चालू आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा 10 तास शेतकऱ्याला फुकट वीज मिळणार आहे. आज सोलारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी होत्या ते सबसिडीत सोलार, घरी सोलार, तुमचं घरचं लाईट बिल येणार नाही. शेतीत सोलार बसवा, त्याचं लाईट बिल येणार नाही. कुणी केलता हो एवढा शेतकऱ्याचा विचार आतापर्यंत? घरकुल योजना राबवली पंतप्रधानांनी. पंतप्रधान घरकुल योजना गेल्या वर्षीपर्यंत 1,70,000 मिळत होते. आता परवा 5-6 महिन्यापासून 2,30,000 केली तिची रक्कम. आणि तेवढंच केलं नाही तर त्याच्यावर सोलार सुद्धा शासन बसवून देणार तुम्हाला, ते पण फुकट. तुम्हाला जागा नसेल घरकुलाला, शासकीय जागा मिळेल तिथं. शासकीय जागेत तुमचं जर पूर्वीपासून घर असेल, अतिक्रमण असेल, तर ती जागा तुमच्या नावावर मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घरकुल बांधून मिळेल. मागेल त्याला घरकुल. 30 वर्षापूर्वी ज्यांना मिळाले त्यांना सुद्धा आता हक्कानं घरकुल देणार आहे शासन. काय नाही हो मग मला सांगा. ट्रॅक्टरला सबसिडी, सायकलला सबसिडी. सबसिडी नाही असा एक विभाग दाखवा मला. ड्रीपला मला सांगा, पूर्वी 20% सबसिडी होती काँग्रेसच्या काळात. ती कशी तरी 40%वर गेली. आज सबसिडी ड्रीपसाठी 80% आहे. आज पोल्ट्री फार्म काढा 50% सबसिडी आहे. शेळी पालन काढा 50% सबसिडी आहे. डेअरी उद्योग काढा त्या ठिकाणी 50 ते 60% सबसिडी आहे. नवे उद्योग उभा राहिले, बेरोजगारी कमी झाली पाहिजे यासाठी शासनानं ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल सामान्य माणसाला त्या त्या ठिकाणी मदत करण्याची धोरणं या ठिकाणी आहेत. आणि अशा शासनाला हे म्हणते मतं देऊ नका. का तर ह्यांच्या पोळ्या वाजत नाहीत. कारण शेतकऱ्याच्या मध्ये कोण ठेवलंच नाही ना शासनानं. कुणाच्या सांगण्यावरनं काय करायचा विषय नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचा, ऑनलाईन माहिती द्यायची, ऑनलाईन खात्यावर तुमच्या पैसे मिळते. त्यामुळे आमचं महत्व कमी व्हायला लागलं.
आणि ह्या परिस्थितीमुळं ह्या पुढाऱ्यांना, काँग्रेस दर्जेच्या पुढाऱ्यांना स्वतःचं महत्व कमी होतंय असं दिसतंय. आणि त्यामुळं विकासाचं चक्र तुमच्या गावापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे एवढा प्रयत्न आहे. काय कमी आहे हो भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यात? उगाच पसरवायचं. आतापर्यंत हीच मोहिते पाटील म्हणत होते जातीवादी पक्ष आहे, आणि मध्ये मलई खाताना 5 वर्ष त्यावेळेला जातीवादी दिसला ना. एवढी मोठी मलई खाल्ली तिथं. भारतीय जनता पार्टी हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. हिंदुत्व ही तर आपल्या राष्ट्राचं ध्येय आहे. म्हणून काय मुस्लिमावर कुठं अन्याय केलेला नाही भारतीय जनता पार्टीने, करणार नाही. मी गेले 28 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करतोय, आणि ते पण या भागातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतोय. तुम्ही जागा झाला पाहिजे यासाठी काम करतोय. मला इकडून कारखान्याच्या डायरेक्टर पदाची ऑफर झाली, व्हाईस चेअरमन पदाची झाली, पैशाची झाली, सभापती पदाची झाली, सगळ्या ऑफर झालेत मला. पण मी कुठेही झुकलो नाही. सगळे प्रयोग झालेत माझ्यावर. खोट्या नोट्या केसेस, माझं घर फोडलं, खोट्या नोट्या केसेस केल्या, पण कुठंच मी झुकलो नाही आतापर्यंत. 5 वर्ष ते पक्षात होते, बोलत होतो, ह्याच्यापेक्षा एकही काम त्यांना सांगितलं नाही. एकाही कामासाठी त्यांच्याकडे गेलो नाही. बंगल्यावर गेलो ती पण माझे वरिष्ठ कोणीतरी आलेले, त्यांचा फोन आला तरच मी बंगल्यावर गेलो, नाहीतर बंगल्यावर सुद्धा मी गेलेलो नाही. मी माझं तत्व पाळलंय. नाही मला जपायचं कोणासमोर, आणि कशासाठी झोपू. शेवटला मला जेवायचंच आहे ना, आणि त्याच्यापेक्षा वेगळी भूकच नाही माझी. माझ्या बरोबर चालणारी जी 3 पिढ्या जनता आहे या भागाची, त्या जनतेचं चांगलं पाहिजे, झालं पाहिजे. आणि त्या जनतेचं ज्या वेळेला चांगलं होईल त्यावेळेला माझं पोट भरलेलं असेल. भारतीय जनता पार्टीनं काय दिलं मला? नाव दिलं फक्त. पक्षाची काम करायची पदं घेतली, पण तेवढ्या ह्याच्यावर भारतीय जनता पार्टीनं अगदी 2 शब्द. मी आज ग्रामपंचायत सदस्य आहे बोरगावचा, 15 वर्ष झालं. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मला सांगा, मी शब्द टाकल्याबरोबर तुमच्या गावाला 3-3.5 कोटी रुपये दिले, माळेवाडीला 2.5 कोटी रुपये दिले, बोरगावला 30-35 लाख दिले, माळखांबीला 50 लाख रुपये दिले, विठ्ठलवाडीला 40 लाख रुपये दिले. कोण आहे हो? मी काय आमदार आहे? एकच उद्देश ना, ह्या गावाचा परिसर चांगला झाला पाहिजे यासाठी मंत्र्यांना हात जोडले आणि निधी आणला. माझ्या जोडीनं बबनदादांनी निधी दिला. ज्या ज्या ठिकाणी राहुलनं मागितला, मी सांगितला, त्या ठिकाणी बबनदादांनी आपल्याला निधी दिला. त्यावेळेला बबनदादा पक्षात पण नव्हते, पण विधानसभेला मी भारतीय जनता पार्टीत असून सुद्धा बबनदादांना मदत करत होतो. म्हणून बबनदादांनी आमच्या सांगण्या, आज बबनदादा आपल्या बरोबर आले. नसतील आमदार, मला सांगा काय आता आपल्या विरोधचे खासदार एकीकडे आलेत, आमदार एकीकडे आलेत, तुम्ही निवडून दिले, मत दिली, काय दिवं लावलो हे 1.5 वर्षात खासदारांनी? एक सिंगल काम काय केलं मतदारसंघात त्याला विचारा, एक सिंगल. आणि आमदारांनी काय केलं विचारा आपल्या भागासाठी. खासदार म्हणून एक ठोस, मी दिल्लीवरून ही योजना आणली, दाखवून द्यावं. आणि काय सांगतात, आम्हाला निधी देत नाही, आम्ही विरोधी पक्षात आहे. हे खरं आहे ना? सांगतात का नाही? अरे मग खासदार कशाला झालाय तुम्ही? कशाला आमदार झालाय? भाषणात सांगताय आम्ही खेचून आणू. खेचून आणायला काय खेचराय तिथं? अहो, देणारा भारतीय जनता पार्टी आहे. या जनतेला फक्त भारतीय जनता पार्टी देते.
मोदी आणि देवेंद्रजी यांच्या माध्यमातूनच या गावाचा या भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या चिलेपिल्याचं काम नाही. ते तुम्ही किती खेचायचा प्रयत्न करा, तुमची कंबरडी मोडल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही गद्दार आहात. गद्दाराच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलंय तुम्ही. जिथं खायचं तिथं तांब्या घेऊन जायचं, ही ह्यांची लक्षण आहे. आणि ती पण स्वतःच्या स्वार्थासाठी. काय हो तुम्ही मला सांगा, आता राहुलच्या विरोधात उमेदवार आहे. कसं आहे गावाची मध्ये घटना घडली होती, कुठे होते का त्या प्रक्रियेत उमेदवार? ते दाखवा मला. एवढा मोठा गावाने संकट म्हणून अंगावर घेतलेला विषय होता. त्या संकटात तुमच्या बरोबर हा उमेदवार होता का? किती जणांचे रस्ते अडवले, किती जणांच्या पाईपलाईन अडवले, अजूनही बरंच काय काय. मला सगळं बोलायचं नाही. त्या घटनेत या अकलूजकरांनी सुद्धा तुम्हाला धुडकावलं, एवढं लक्षात घ्या. तुम्ही सगळे तिथे गेलता. मी म्हणत नाही मी तुम्हाला मदत केली म्हणून मला मत द्या. तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का नाही? तुम्हाला जर तुमच्यासाठी येणाऱ्या माणसांची जाण नसेल, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं नसेल, तर आहे असं मान खाली घालून जगत राहू. मी माझं काम आहे, मी तुम्हाला मदतच करणार. त्यामध्ये कुठला जात धर्म मी बघणार नाही. मी दलित समाजाला सुद्धा त्या गोष्टीचा दोष देणार नाही. एक व्यक्तीनं घाण केली म्हणून काही समाज खराब नाही. परंतु या ठिकाणी राजकारणात हात धुवून घेणारी माणसं आहेत. मी तुम्हाला काहीच मागत नाही, परंतु तुमच्या चांगलं होण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, भरपूर निधी येण्यासाठी आपले प्रतिनिधी जसं विधानसभा, लोकसभा, तसं जिल्ह्याचं मंत्रालय काय असतं तर जिल्हा परिषद असतं. तुमच्या गावाचा विकास, या भागातील रस्त्याचा विकास हा जास्ती करून जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो. आणि हा विकास जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी आम्ही आता नव्हतेच ना. गेल्या वेळेचा जिल्हा परिषद सदस्य किती वेळा आला? पहिलं वर्षभर रोज फेसबुक चालू होतं बघा, आठवा. ज्यांनी फेसबुक रोज इथं गेले, तिथं गेले, इथं नारळ पडला, इथं झाडाची फांदी पडली होती रस्त्याला, ते विजयदादांनी उचलली, असं बरंच काय काय. नंतर कुठं दिसलेच नाही जिल्हा परिषद सदस्य. का दिसले मला सांगा 2017 पासून. या लोकांची हुजरेगिरी करून घ्यायची, आपण म्हणाल तसं करायचं, लोकांच्या मागणीला कुठेही महत्व द्यायचं नाही. आपल्या देशात, आपल्या गावात पायाभूत सुविधा झाला पाहिजे. आपल्या गावाचे रस्ते असतील, शाळा असतील, आरोग्य व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी, गावाची स्वच्छता असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायचं म्हणलं तर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात पाहिजे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर आपल्या ताब्यात असेल आणि आपल्या विचाराचा प्रतिनिधी सभागृहात असेल, तर आमच्या पालकमंत्र्यांनी कालच जाहीर केलंय, आमदाराला 25 कोटी वर्षाला निधी असतो. तो निधी पालकमंत्र्यांनी सांगितलं या ठिकाणी निवडून द्या, 21 कोटी निधी दर 5 वर्षांनी त्यांना दिला जाईल. 16 गावात 21 कोटी निधी आल्यावर मला सांगा आपलं नंदन, आणि तेवढ्यावर आम्ही मागणार आहे का? पालकमंत्री देतील 21 कोटी, राजकुमार पाटील हायच की परत 5 कोटी मालक, 5-10 कोटी, ती जर 21 कोटी, त्याच्यापेक्षा जास्त निधी आणायचा मी प्रयत्न करणार ना. कारण शेवटी मी निवडून आणतोय त्याला तुमच्या सहकार्यानं म्हणल्यावर मी मोठा कसं मला दाखवावं लागेल की का नाही? बरोबर आहे का नाही? मग जर ते आणू शकतील, राहुल आणू शकेल, तर मी सुद्धा त्याच्या दुप्पट निधी या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आणून आपल्या ह्या पूर्व भागाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करत राहू आपण. भारतीय जनता पार्टीची कामं एवढी तुफान आहेत. मला सांगा, लाडकी बहीण योजना आता काय अपवाटत आहे? ही योजना सरकार गोत्यात आलंय, आर्थिक कोंडीत आहे. काय बंद पडलंय हो सरकारचं मला सांगा? जर सरकारचं बंद पडलं असतं तर शक्तीपीठ सारखा मार्ग चालू केला नसता असता काम. कोट्यावधी रुपये, 16 का 17 हजार कोटीचा रस्ता आहे तो.
लाडक्या बहिणीची योजना कसल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आणि पुढच्या 15 वर्षात यांच्या दम नाही आमच्या हातनं सत्ता काढून घ्यायची. 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार या ठिकाणी. अजून एक वर्षभरात कदाचित आपला विधानसभा मतदारसंघ वेगळा होईल. 2029 ला आपल्या जिल्ह्यात 5-6 आमदार वाढतील, 1 खासदार वाढतोय. ही सगळी रचना 2029 ला होणार आहे. आणि त्यावेळेला अजून काहीतरी वेगळं आपल्या हातात येऊ शकतं. पण त्याच्यासाठी तुम्ही मुठ्ठी घट्ट केली पाहिजे. कुठलीही योजना बंद होत नाही. शेतकऱ्यासाठी तर हे सरकार तत्पर आहे. थोडं जून पर्यंत थांबा. मी आवाहन करणार आहे, जून पर्यंत कोणी कृषी कर्ज भरू नका, पीक कर्ज कुणी भरू नका. बाकीचं भरावर का, ट्रॅक्टर, ड्रीप, मोटर ह्याच्यासाठी घेतलेलं 100% भरा. त्याच्यातला जे हप्ता असेल ती चुकवू नका. विनाकारण व्याजाचा बुरदण घेऊ नका. परंतु पीक कर्ज घेऊ नका. कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख रुपये कर्ज तुमचं जून ते जुलैला माफ केल्याशिवाय सरकार राहत नाही. अजून काय पाहिजे मला तुम्हाला सांगा. एवढ्या सगळ्या योजना चालू आहेत. आज महिलेला 50% एसटी माफ, 75 वर्षाच्या पुढच्या नागरिकाला एसटी फुकट, युवकांना 10,000 ते 3,000 पर्यंत अनुदान. म्हणजे मी जर सांगत बसलो 2 दिवस सुद्धा माझ्या लक्षात येणार नाहीत नक्की काय काय नाही. एवढं करणाऱ्या ह्या सरकारला, या सरकाराच्या विचाराला जर आपण बाजूला ठेवणार असाल तर आपल्यासारखं दुर्दैव कुणाचंच नसेल. माझी विनंती आहे आपल्या सर्वाला की आपल्या गावाचा, आपल्या भागाचा विकास करायचा आहे आपल्याला. बाकी काही मनात आणू नका. कुठल्या आमिषाला बळी पडू नका. आमिष तात्पुरतं असू शकतंय. हे खासदारांनंतर जरी म्हणत असले काय, त्यांच्या हातात काही नाही टाळी वाजवण्यापेक्षा. आणि ह्या अंधारात जाऊन तिथं पाया पडतात, अक्षरशः पाया पडतात या क्लुजकर. त्यांना पद कुठलं पाहिजे असेल तर ते पाया पडतात बंद खोलीत फक्त. कितीतरी उदाहरणं मी सांगू शकतो पण आता तो बोलण्याचा विषय नाही. माझी एवढीच विनंती राहील की येत्या 7 तारखेला राहिले 2 दिवस फक्त. या 2 दिवसात कसल्याही परिस्थितीत मनामध्ये बदल घडवू नका. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा सरकार आलं पाहिजे. कारण कोणाला पण मत देतोय, जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीला मत देणार आहे. जगातल्या सगळ्या, ज्या पार्टीचे जगात सगळ्यात जास्त सदस्य आहेत, ज्या पार्टीचे जगात सगळ्यात जास्त खासदार आहेत, ज्या पार्टीचे जगात सगळ्यात जास्त आमदार आहेत, ज्या पार्टीच्या हातात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नगरपालिका आहे, सगळ्यात जास्त महानगरपालिका आहे, नगरसेवक सगळ्यात जास्त आहे, अशा पार्टीच्या हातात आपल्याला जिल्हा परिषद द्यायचे. आणि येत्या 7 तारखेला मतदान करून जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या या भागाचे प्रतिनिधी निवडून द्यावेत. कमळाच्या पुढचं बटन दाबा. एका खाली 1 कमळ आहेत मशीनवर. पहिलं 3 नंबरवर आहे, लगेच खाली 1 नंबरवर आहे. वरची पांढरे पत्रिका, खाली फेंट गुलाबी. या दोन्ही चिन्ह कमळ लक्षात ठेवा. उमेदवार कोणही असं तुमचं कल्याण भारतीय जनता पार्टी करणार आहे. आपला उमेदवार कोण? कोण उमेदवार आपला? कमळ. आपला उमेदवार कमळ आहे. मोदी आहेत, देवेंद्र आहेत. या कमळाचं बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे लाडके नेते